तर नमस्कार मित्रांनो, मी आता दादर स्टेशनला आहे. समोरून ट्रेन आली, बघू शकता तुम्ही. आता वर्किंग डेज आहेत त्याच्यामुळे भरपूर गर्दी असते ट्रेन्सला. आणि मी आज चाललोय सिद्धिविनायक मंदिरला. तर तुम्हाला मी आता दाखवतो पुढे. पण आता ही जी ट्रेन आहे ती CSMT ला चालली आहे, रिकामी ट्रेन आहे. आणि आपण इकडनं वरती जाऊया. एक्सेलेटर से ऊपर जा रहे हैं दोस्तों अभी. ये देखो, वीक डेज आहेत मित्रांनो, वीक ऑफ नाही आहे त्याच्यामुळे वीक डेज मध्ये भरपूर गर्दी असते दादर स्टेशनला. अजून तरी एवढी नाही दिसत आहे, म्हणजे ज्या कसारा कल्याण साईडला जाणाऱ्या ट्रेन्स आहेत तिकडे भरपूर गर्दी आहे. CSMT साईडला जाणाऱ्या ट्रेनला आता गर्दी नसते. आणि दादर स्टेशनला उतरल्यावर आपल्याला वेस्टला जायचं आहे. इकडे गर्दी बघू शकता स्टेशनवरती. समोरून येणारी ट्रेन विरार साईडला चाललेली आहे. आणि आता राईट साईडने, लेफ्ट साईडने जी जाणारी ट्रेन दिसते तुम्हाला ती चर्चगेटला जाणार. चर्चगेट फास्ट आहे ती. राईट साईडने जी येणारी ट्रेन दिसते ती स्लो ट्रेन आहे. हवा भरपूर सुटलेली आहे. आता थंडीच्या दिवसांमध्ये पण मुंबईमध्ये पाऊस पडतोय थोडा थोडा, येत जातो संध्याकाळी. हा दादरचा मेन मार्केट आहे मित्रांनो. इकडे फ्लॉवर मार्केट आहे. इकडे भरपूर फ्लॉवर्स असतात सकाळी सकाळी, म्हणजे फुल डेज असतात. पण सकाळी सकाळी आले तर तुम्हाला एकदम फ्रेश फ्लॉवर्स भेटणार इकडे फुले. या बाजूला पूर्ण मार्केट आहे मित्रांनो फ्लॉवर्सचा. बघू शकता इकडे फ्लॉवर मार्केट. गजरा वगैरे विकायला एकदम स्वस्त भेटतो इकडे गजरा. भरपूर गर्दी असते इथे सकाळी. भरपूर फ्लॉवर्स असतात, खूप स्वस्त भेटतात इकडे. बघू शकता रोज बीज एकदम मस्त हे केलेले. दादर स्टेशनच्या बाजूला असे क्लोथ्सचे वगैरे भरपूर शॉप्स बघायला भेटतात, जिकडे एकदम स्वस्त कपडे भेटतात. हे बघू शकता पर्स बीस बॅग. हे बघा शूज सँडल्स वगैरे यांचे पण भरपूर इकडे स्टॉक्स अवेलेबल आहेत आणि एकदम स्वस्त भेटतात इकडे. स्ट्रीट फूड्स पण भरपूर इकडे बघू शकता स्टॉल्स बाजूला. पानीपुरी और ये फ्रूट्स का क्या है, अच्छा फ्रूट्स सलाड. आणि इकडे राईट साईडला कबूतरखाना होता, तो बंद केलेला आहे. बघू शकतो तुम्ही, दाखलाय कसा तो वरती कबूतर होतात. हा कबूतरखाना आता बंद केलेला आहे. कबूतरखान्याच्या समोरच जो बस स्टॉप आहे हा इकडे राईट साईडला दिसतो. तो इकडनं सिद्धिविनायक मंदिरला बसेस जातात इकडे समोर. पण इथून 1 किलोमीटर जवळ आहे त्याच्यामुळे मी चालतच चाललो आहे. बस नाही पकडते कारण बसला संध्याकाळच्या टायमाला गर्दी पण भरपूर असते. चालत चालल्यावर कसं थोडंसं आजूबाजूचा एरिया दाखवता येईल, त्याच्यामुळे थोडंसं वॉकिंग करतच जाऊया आपण. जास्त वेळ नाही लागत, 2च स्टॉप आहेत. 2 स्टॉप नंतर लगेच सिद्धिविनायक स्टॉप येतं. माझ्याकडे वेळ भरपूर होता म्हणून मी चालत चाललो आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर बस पकडूनच जा. 151, 110 आणि 357 बस जाते सिद्धिविनायक टेम्पलला. रस्ता बघा मित्रांनो केवढा आहे. त्या बाजूने पण एक कार आहे, इकडनं ट्रक चाललेला आहे. पुढे जायला त्याला जागाच नाही भेटते. अशा मध्ये पार्क केलेल्या आहेत बाईक्स, त्याच्यामुळे ट्रॅफिक झाले. आता ही फॉर्च्युनर मध्ये उभी आहे त्याच्यामुळे ट्रकला पुढे येता येत नाही. बघू शकतो तुम्ही कसं झालंय, अशी ट्रॅफिक होते. ट्रक निघून गेलाय मित्रांनो आता एकदम जोरात. खूप हॉर्न वाजवत गेला तो, फ्रस्ट्रेट झाला होता. समोरून कार्स आल्या मित्रांनो परत, इकडे बघू शकता. आणि ट्रकवाला त्यांना हात करत होता, अरे यार थांबा बोलतो मला जाऊ द्या. ट्रकवाला पण माझ्या जोडीला सिद्धिविनायक मंदिरला चाललाय वाटते. तो सेम रूटनी चालतोय. त्याची रिॲक्शन बघू शकता तुम्ही. दाखवू का तुम्हाला? हे बघा, हे बघा ट्रक तो बघा ओरडतोय भाई. फुल ट्रॅफिक तर नाही, पण असे गाड्या आजूबाजूला पार्क्स केल्यात त्याच्यामुळे त्याला खूप त्रास होतोय इकडनं निघायला. आणि आता जोरात आलाय तो मागून. मी बाजूला होतो, हा बघा गेला. तर मित्रांनो मी विचार करतोय आता ब्लॉग्स रेग्युलर बनवत जावे, म्हणजे मुंबईमधले पण ब्लॉग्स टाकत जाऊ, फुल ब्लॉग यूट्यूबला. आपण इन्स्टाला तर मिनी ब्लॉग्स टाकतो. तुम्ही इन्स्टाला जे बघत नसेल त्यांनी इन्स्टाला जाऊन बघा आपले ब्लॉग्स. तर यूट्यूबला पण आपण मुंबई कव्हर करू. आता मुंबईमधले बरेच प्लेसेस दाखवण्याचा प्रयत्न करू आणि रेग्युलर ब्लॉग टाकत जाऊ. इकडे बघू शकता तुम्ही, आता आपण पोहोचत आलेलो आहे, सर्कलपर्यंत आलेलो आहे. इकडनं 5 मिनिटाच्या अंतरावरती आता मित्रांनो BMW चाललेली आहे, समोर बघू शकता. ही सर्व्हिसिंग करून चाललेली आहे की काय प्रॉब्लेम मेजर असेल त्याच्यात, ती चेसिसवरती घेऊन चाललेले आहेत ट्रकच्या. की न्यू आहे मला कॉमेंट करून सांगा. गेले बघा इकडे प्लेग्राऊंड आहे, मुले क्रिकेट खेळत आहेत इकडे. आणि मगाशी मी जे बोललो 6 वाजले होते स्टेशनवर असताना, ते 6 नव्हते 5 वाजलेले. त्याच्यामुळे स्टेशनवर एवढी गर्दी नव्हती दिसत. 6च्या नंतर भरपूर गर्दी दिसते. क्रिकेटचं स्टेडियम बघा मित्रांनो, मुंबईमधला क्रिकेटचा स्टेडियम बघू शकता तुम्ही. इकडे पण क्रिकेट्स खेळत आहेत. इकडे गेला बॉल, बॉल इकडे मारला. कसा आहे एकदम रोड साईडला क्रिकेट खेळतात इकडे. मित्रांनो मी बसनी नाही आलो, वॉकिंग करत आलो. मध्ये असे सीन बघायला भेटले.
गल्ली क्रिकेट पोरं खेळत आहेत असे रोडमध्ये. आता गल्ली क्रिकेट नव्हता हा चांगला म्हणजे रोडवरती खेळत होते. गल्ली तर नव्हती, आजूबाजूला बिल्डिंग्सच होत्या. भारी सीन बघायला भेटला. इकडे येत जात असतो. माझे जे काम असतं ते मी मुंबईमध्येच फिरत असतो इकडे कुठे पण. तर मी बसेसने भरपूर फिरत असतो. मला असं थोडं म्हणजे माझ्या सुट्टीच्या वेळामध्ये मला असं वॉकिंग करून फिरायला आवडतं. आजूबाजूला इकडे जे काय चाललं आहे असं सीन दाखवायला आवडतं भारी. गाईज आपण सिद्धिविनायक मंदिरात जवळ पोहोचलेलो आहे. आता मंदिरामध्ये जाऊ, दर्शन करूया आपण इकडे. मित्रांनो इकडे बघू शकता श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ पोहोचलोय आपण इकडे. आणि या बाजूने इकडनं एंट्री आहे. आपण आता तिकडनं जाऊ आतमध्ये. मित्रांनो सिद्धिविनायक मंदिरमध्ये आलो आपण. इकडे फोटोज व्हिडिओज काढायला जास्त अलाउड नसेल म्हणून मी आता जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊन येतो पटकन. पानपोई पण पाय वगैरे देऊ शकता, पाणी पिऊ शकता. चांगलं पाणी आहे. गणपती बाप्पाची छानशी मूर्ती बघायला भेटली आतमध्ये आल्या. इकडे गणपतीचे मस्त मस्त पेंटिंग्स बनवून ठेवलेले आहेत, या खूप भारी वाटतात बघायला. इकडे बघा, इकडे पण किती छान पोर्ट्रेट नाही बोलू शकत, मस्त गणपती बाप्पाची मूर्ती बनवलेली आहे अशी फ्रेममध्ये. भारी वाटतं ते बघायला. मित्रांनो मंदिराच्या गाभाऱ्यात आहे आपण आता. दिवाळी असल्यामुळे इकडे मस्त आजूबाजूने सगळीकडनं कंदील्स लाइटिंग केलेली आहे. आणि समोर जे दिसतंय ते मेन गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तिकडे जाऊन आपण बाप्पाचं दर्शन घेऊया. मित्रांनो बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण रिटर्न घरी चाललेलो आहे. आजचा ब्लॉग आवडला तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून टाका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि बाहेर वातावरण पुन्हा पावसाचं झालेलं आहे. आणि इथे ज्या रिक्षाच दिसतात ना, या शेअरिंग रिक्षा दादर स्टेशनपर्यंत जातात. मग अशी बोलत होतो ना मित्रांनो मी, संध्याकाळी 6 नंतर गर्दी होते. इकडे बघा आता किती गर्दी झाली ते दादरला. पूर्ण मागापर्यंत जाम झालं.